ती जी आहे ते अभ्यासत होतो. त्यानंतर काव्य सौंदर्य काय आहे, ओळींचा सरळ अर्थ कशा स्वरूपाने जे आहे तो आपण काय केला जातो, घेतला जातो. तर या प्रश्नावर आपण जे आहे तर काय थोडक्यात माहिती जी आहे ती मागच्या तासाला आपण अभ्यासलेली होती. बरोबर? मागची जी कविता झालेली होती त्या कवितेविषयी कोणी सांगेल? कोणती कविता आपण मागच्या तासाला अभ्यासलेली होती? वनवासी. वनवासी ही कविता जी आहे ती अभ्यासलेली होती. अगदी बरोबर आहे. वनवासी. तर आता पुढची जी आपण कविता जी आहेत ती अभ्यासणार आहोत आणि त्या कवितेचं नाव आहे, बऱ्याच वेळेस तुमच्या मराठीचा अभ्यासक्रम पण बराच शिकून झालेला असेल बऱ्याच शाळेमध्ये. त्याच्यामध्ये जे आहेत तर तो तुमचा अभ्यास जो आहे तो झालेला असेल बऱ्याच वेळा आणि ही कविता पण त्या कवितेविषयीची माहिती पण तुम्ही जे आहे ते अभ्यासलेली असेल. हां. सर प्लीज अटेंडन्स लिंक सेंड करायला हवा, कारण आम्हाला लॅपटॉप वरून अटेंडन्सचा फॉर्म भरता येत नाही, त्याच्यामुळे दोन हो मोबाईल हो हो. हा येईल येईल येईल. मॅम जे आहे ते अटेंडन्स लिंक पाठवतील. तुम्ही काळजी करू नका. परत परत पाठवीन. जर ग्रुपवर आली तुम्ही परत परत सेंड करेन. काही काळजी करू नका. ओके सर. तर आपण आपले जगणे, आपण जी जीवन जगतो, जीवनामध्ये आपण कशा प्रकारे वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, कशा प्रकारचा एक आदर्श आपण जो आहे तो समाजापुढे ठेवत असतो. बऱ्याच वेळा आपली वर्तणूक, आपलं वागणं, बोलणं, चालणं, राहणीमान या सगळ्यावरून आपली ओळख होत असते. आपलं मूल्यमापन आपण म्हणतो. बाकीचे आपलं भाऊ असेल, आपली बहीण छोटी असेल, तर ते आपलं अनुकरण जे आहे ते करत असतात. बऱ्याच वेळा आपण लहानपणी आपल्या घरामध्ये आई बाबा असतील तर त्यांचं अनुकरण करायचो. त्यानंतर आपण परत कुणीही म्हणणार नाही. मी बोलत असताना मी इथून सगळ्यांना म्यूट करतो की जेणेकरून जे आहे तर काय होईल, डिस्टर्ब राहणार नाही. जेव्हा चॅट बॉक्समध्ये, कारण हे आपलं रेकॉर्ड होते आपलं सेशन आणि ते वारंवार ते डिस्टर्ब नको. तुम्हाला चॅट बॉक्समध्ये जो आहे तो इथे अटेंडन्स लिंक येईल. वेट करा जरा. पहिल्याच 5 मिनिटात लगेच हे नका करू. जरा तुम्ही पेशन्स पण ठेवा जरा. हां. तर आपलं जीवन मग हेच आपण या कविता जी शिकवत आहोत किंवा काय आहेत, तर आपण आपलं जीवन कसं जगलं पाहिजे, आपण व्यवहार, आपण एक आपली वर्तणूक, आपली शिस्त, आपली वर्तणूक कशा स्वरूपाची असली पाहिजे. त्यानंतर आपलं चालणं, बोलणं, राहणं, आपण कशा प्रकारे आपण बोलतो समोरच्यावर, कारण ती जी आहे ती आपली ओळख एक समोरच्या प्रती किंवा समोरच्याला जे आहे ते मूल्यमापन करण्यासाठी, अरे तो आपलं ऑब्झर्व करत आहेत की आपण कसं बोलत आहोत, कसं राहत आहोत. तर या सर्व विषयीची जी आहे ते समोरचा काय करत असतो, आपलं अनुकरण करत असतो. आपण लहानपणापासून पहा, आई बाबा, त्यानंतर शाळेत तुम्ही जायला लागता, अंगणवाडी असेल, पहिला गट असेल, मोठा गट असेल, मग पहिली दुसरी. तर तिथे गेल्यानंतर आपल्या शिक्षिका असतील, आपले शिक्षक असतील, गुरुजी असतील, सर असतील, तर त्यांचं अनुकरण, ते बोलतात, ते राहतात ज्या पद्धतीने आहेत, तर त्यानुसार आपण काय करत असतो, त्यांचं अनुकरण करत असतो. त्यांनी जे सांगितलेलं आहे तर त्याविषयीची माहिती ते काय करत असतात, आपल्याला नेहमी सांगत असतात. बरोबर. आणि मग तशा प्रकारे जे आहे ते आपण वागलं, बोललं, राहणीमान आपलं जे आहे ते असलं पाहिजे. याविषयीची ही कविता, आपले जगणे आपली ओळख, जी आहे ते कवी संदीप खरे यांनी आपल्या जीवनाचं जे मार्गदर्शक तत्व जे आहेत तर ते या कवितेतून उलगडलेलं आहेत. या संदीप खरे हे प्रसिद्ध कवी, लेखक आहेत. त्यांच्या खूप प्रसिद्ध अशा कविता पण जी आहेत तर प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर या विषयीची माहिती आपण प्रस्तुत आजच्या या कवितेमध्ये पाहणार आहोत. की एक प्रसिद्ध कवी आहे, 1973 मध्ये प्रसिद्ध कवी, मौनाची भाषांतरे, नेनिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता, अगोबाई ढगोबाई, हे प्रसिद्ध काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. हे तुम्ही मराठी आपल्या टीव्हीवर बऱ्याच वेळा अगोबाई ढगोबाई हे गाणं सुद्धा पण तुम्ही ऐकलेलं असेल. स्वरचित कवितांचे अनेक म्युझिकल अल्बम त्यांचे प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहेत. हिंदी व मराठी चित्रपट मालिकांमध्ये त्यांनी गीत लेखन आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार ही प्राप्त झालेले आहेत. आणि अगोबाई ढगोबाई हा काव्यसंग्रह त्यांचा खूप
प्रसिद्ध मानला जातो. मौनाची भाषांतरे, नेणिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता, कार्य, म्युझिक अल्बम, चित्रपट आणि मालिका यांमध्ये त्यांनी गीत लेखन जे आहे ते केलेलं आहे. या कवितेचा जो विषय आहे थोडक्यात, ती दैनंदिन जीवनात वागताना काय करावे, काय करू नये. आपण बरोबर आपण फोनवर बोलताना असेल किंवा शाळेमध्ये गेल्यानंतर आपण शिक्षकांशी बोलताना असेल किंवा आपल्या आई-बाबांशी बोलताना किंवा त्रयस्थ वयोवृद्ध व्यक्तीशी बोलताना आपण कशा प्रकारे बोललं पाहिजे? आपली वर्तणूक कशा स्वरूपाची असली पाहिजे? याविषयीचं भाष्य कवीने अगदी साध्या, सोप्या, सरळ भाषेत व्यक्त केलेलं आहे. आणि प्रस्तुत ही कविता जी आहे ती अग्गूबाई ढगूबाई या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. तर त्याविषयीची ही कविता जी आहे ती आपण पाहणार आहोत. संदीप खरे यांनी जी आहे ती अग्गूबाई ढगूबाई हा त्यांचा जो काव्यसंग्रह आहे, या काव्यसंग्रहातून ही कविता जी आहे ती आपले जगणे, आपली ओळख ही केलेली आहे. स्वतःचं अस्तित्व काय असावं? आपलं जगणं, आपली ओळख, आपली आयडेंटिटी म्हणतो आपण. तर कशा स्वरूपाचं आपलं अस्तित्व असायला हवं आणि ते प्रकाशमय जीवन दिवा होऊन जळत. आपण काय करतो, की आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, आपण जे आपले थोर महापुरुष आहेत, त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. त्यांनी जीवन, त्यांचे गुण, त्यांची नीती कशा प्रकारची आहेत. आपण फक्त जयंती, उत्सव, फोटोला हार घालतो त्याविषयी तेवढं आहे. पण रोजचा दिवस आपला जसाचा तसा आहे. तर या महापुरुषांनी त्यांनी असं नाही म्हटलेलं किंवा हे नाही. त्यांचे विचार आपल्या आत्मसात आपण जे आहेत ते रुजून घेतले पाहिजे. आपण ते जीवनात ते जीवन जगलं पाहिजे आणि तशाप्रमाणे आपले विचार, आपले कर्तव्य जे आहे ते आपण पार पाडले पाहिजे. म्हणून आपण दिवा पाहतो पहा, दिवा स्वतःला जळवतो, पण इतरांना प्रकाशमान करत असतो. आपले आई-बाबा असतील, तुम्हाला जे लागतं खायला, प्यायला जे लागतं ते सर्व ते देतात. एक वेळचा एखादा घास ते कमी खातील, पण तुम्हाला जास्त जे आहे तुम्हाला पोटभर तुमचं पोट कसं भरेल तर त्यावर त्यांचं जे आहे तर काय करतात लक्ष बारीक पद्धतीने असतं. म्हणजे थोडक्यात दिवा सुद्धा काय करतो स्वतः जळतो आणि या जगाला जो आहे तो प्रकाशमान करण्याचं काम तो करत असतो. आपण काय केलं पाहिजे? आपण म्हणतो की नाही एखाद्याला जर आपण एखाद्याचं चांगलं करायचं असेल तर चांगलं सांगायचं असेल तर चांगलं सांगावं, नाहीतर वाईट सांगू नये. एखाद्याचं चांगलं करायचं असेल तर करावं, नाही करता आलं तर किमान त्याच्याविषयीचे वाईट बोललं सुद्धा नाही पाहिजे. म्हणजे वाईट आपण पाहतो गांधीजींचे 3 माकडं वाईट बोलू नये, वाईट ऐकू नये, वाईट पाहू नये. तर अशा प्रकारचे आहेत. तर आपल्या स्वतःची ओळख कशा स्वरूपाची असली पाहिजे, ही थोडक्यात प्रस्तुत कवितेमधून जी आहे ती दिलेली आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये वागताना त्यांनी सांगितलेलं आहे, आपले जगणे आपले जगणे आपली ओळख, उपरे अर्धे जोडू नको दिवा होणी, उजळ जगाला चाकू होऊन कापू नको. आपले जगणे आपली ओळख, आपले जगणे आपली ओळख, दिवा होणी होणी उजळ जगाला चाकू होऊन कापू नको. थोडक्यात काय, की आपले जीवन हीच आपली ओळख असते. दुसऱ्याच्या गुणांची नक्कल करून आयुष्य अर्धवट जगू नये. म्हणजे आपण दुसऱ्याची नक्कल आपण म्हणतो की नाही दुसऱ्याचं अनुकरण. अरे तो स्टार, तो अभिनेता, तो ॲक्टर असेल, तो क्रिकेटर असेल, ते स्टार आहेत. आपले आयडियल म्हणतो आपण, आपले जे आदर्श मानतो ते आपण आदर्श सिलेक्ट करताना आपण ते आदर्श निवडतानाच आपण चुकीचे आहोत. कसे आदर्श आपण निवडले पाहिजे? एपीजे अब्दुल कलाम असेल, छत्रपती संभाजी महाराज असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, तर यांच्यासारखे अण्णाभाऊ साठे असतील, तर यांच्यासारखे थोर महापुरुष हे आपले आदर्श असले पाहिजे. ना की आपले आदर्श वो सलमान खान आहे, शाहरुख खान आहे किंवा ॲक्टर आहेत, माधुरी दीक्षित आहेत. तर हे किंवा अभिनेता हे असे आपले आदर्श नसायला पाहिजे, की जे काय स्वतः न हे करता इतरांसाठी त्यांनी आपलं स्वतःचं जीवन जे आहे ते समर्पित केलेलं आहे. तर असे आदर्श आपल्या जे आहेत तर जीवनामध्ये आपले असले पाहिजे. आणि ह्या आदर्श त्यांचे चरित्र, त्यांचे जे विचार आहेत तर ते आपण आत्मसात केले पाहिजे. ना की आपण एखाद्याची काय म्हणतो कॉपी मारतो आपण थोडक्यात. कॉपी मारतो म्हणजे काय? थोडक्यात त्याचं अनुकरण जे करतो आणि तसं वागण्याचा आपण प्रयत्न करत असतो. दिवा होऊन जगायला
जगाला प्रकाश द्यावा. आपण दिव्यासारखं जे आहे ते जगलं पाहिजे. इतरांना आनंद, इतर आपल्या घरातील आई बाबा असतील, आजी आजोबा असतील, ते कसे आनंदी राहतील, आपल्यामुळे त्यांना दुःख सहन करावं लागणार नाही, याची आपण नेहमी काय केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. चाकू बनून कुणाचेही म्हणणे कापू नये. म्हणजे का चाकू सारखं, चाकू काय असतो, एकदा ठेवला तर तो कापणारच आहे, बरोबर. दुष्टपणा करू नये आणि क्रूरपणा, म्हणजे चाकूचं एक उदाहरण दिलेलं आहे की तो काय, एकदा ठेवल्यानंतर आपण म्हणतो की कांदा कापायचा आहे, तो कांदा चिरणारच आहे. टोमॅटो ठेवला, काकडीवर ठेवला, तो कापणारच आहे. त्याचा गुणधर्मच काय आहे, तर त्याचे दोन भाग करणे किंवा हे करणे चाकूने. म्हणजे चाकू सारखं काम आपण करू नये, चाकू होऊ नये आणि कुणाची क्रूरपणे जे आहे तर काय करू नये, क्रूर होऊ नये, असं हे थोडक्यात संदीप खरे यांनी आपल्या प्रस्तुत कवितेच्या पहिल्या जे आहेत ते कडव्यात त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे, नित्य घडावे वाचन लेखन, नित्य घडावे वाचन लेखन, क्षण कार्याविन दवडू नको, नित्य पर्वाचा व्यायामाविन झोपू घ्यावं पडू नको. झोपे घेऊन जे आहेत दैनंदिन आपल्या ज्या दैनंदिन डेली रुटीनच्या जे कार्य आहेत, मग वाचन असेल, लेखन असेल, हे कार्यक्षीण दवडू नको. हे जे आहे ते नेहमी आपण वाचन केलं पाहिजे. वाचाल तर चालेल, आपले विचार समृद्ध होतात, आपली जी डिक्शनरी म्हणतो आपण, तर ती समृद्ध होत असते. नवनवीन विचार आपल्याला करायला भाग पडत असतं. आपण चांगल्या प्रकारे बोलू शकतो का, कारण आपण चांगलं दैनंदिन वाचन केलं पाहिजे. चांगल्या लोकांची चरित्र हे जे आहे ते नेहमी आपण काय केली पाहिजे, वाचन त्यांचं जे आहे ते नेहमी केलं पाहिजे. आणि हे जर व्यवस्थित आपण जर चांगल्या प्रकारे वाचलं तर नेहमी काय होईल की नित्य पर्वाचा व्यायाम झोप घ्यावा पडू नये आणि क्षण कार्याविन दौडू नको. आपण हे जे आहे तर टाइमपास नाही केला पाहिजे. नित्य पर्वाचा व्यायाम झोप घेऊन पडू नका. म्हणजे व्यायाम आपण केला पाहिजे, आपलं शरीर सुदृढ तंदुरुस्त राहिलं पाहिजे. आपण जर आपल्याला जर चांगलं राहायचं असेल, चांगला अभ्यास करायचा असेल, शाळेत दररोज जायचं असेल, तर आपलं आरोग्य चांगलं असलं पाहिजे. आपण चांगला आहार केला पाहिजे. आपण चांगला आहार केला तर नक्कीच काय होईल, आपण त्यामध्ये जे आहेत तर काय करू, आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो, बरोबर. त्यानंतर अजून काय करू शकतो आपण, आपल्याला जे पाहिजे तर त्या गोष्टी आपण काय करू शकतो, नित्य नियमाने जे आहेत त्या करू शकतो. आणि म्हणून आपण व्यायाम केला पाहिजे. आपण दैनंदिन जे कार्य आहेत, दैनंदिन जे काही व्यायाम असेल, आपलं वाचन असेल, दैनंदिन कामं असतील, तर ते आपण दररोजच्या दररोज आपण केले पाहिजे. ना की आपण बाकीचा टाइमपास क्षण जे आहेत ते क्षण कार्याविना दौडू नये. कार्याविना दौडू नये म्हणजे काय, थोडक्यात टाइमपास आपण जे आहे ते करू नये. हे थोडक्यात संदीप खरे यांनी आपल्या या प्रस्तुत कवितेतून मांडलेलं आहे. आळशीपणा आपण केला नाही पाहिजे. त्यानंतर नित्य नियमाने पर्वाचा व्यायाम करण्याशिवाय उगाच झोपू नये. व्यायाम केला पाहिजे आणि उगाच फक्त आपल्याला जर 7 तासाची 8 तासाची झोप लागत असेल तर आपण जास्तीत जास्त बराच वेळ उशिरापर्यंत झोपू नये. हे थोडक्यात संदीप खरे यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारचं आपलं जीवन आपण व्यतीत केलं पाहिजे. नित्य घडावे वाचन लेखन, क्षण कार्याविन दौडू नको, नित्य पर्वाचा व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको. हे थोडक्यात जे आहे ते कवीने आपल्या प्रस्तुत या कवितेच्या दुसऱ्या कडव्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. श्रावणी, तुला काही प्रश्न आहे, विचारू शकशील. श्रावणी, सानिया, डाउट. हा नो सर, नो डाउट. सानिया, नाही सर, काही प्रश्न नाही. बौद्धवी, नो सर. बर. इथे तुम्ही सर्वांनी रेज हँड केलेली होती की मला वाटलं तुम्हाला काही प्रश्न आहेत. माझा आवाज व्यवस्थित येतोय, सर्वांनी थंब केला तरी चालेल. हा, तर पुढे पाहूया, आपण तिसऱ्या कडव्यात जाऊया. दैनंदिन सवयी, डेली रुटीन आपण म्हणतो त्याला. पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकरू पसरू नको, शोभेहुनी श्रेष्ठ स्वच्छता, आदी मंत्र हा विसरू नको. जे आहेत तर या संदीप खरे म्हणतात तिसऱ्या कडव्यात, पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकुरू पसरू नको, शोभेहून श्रेष्ठ स्वच्छता, आदी मंत्र हा विसरू नको. पवित्रतेची वस्त्रे अंगावर नेस,
चांगले पावित्र्याची जी वस्त्रे आहेत ती अंगावर आपण नेसली पाहिजे. स्वतःचे जगणे फाटलेले वस्त्र होऊन देऊ नको. आपलं जे जीवन आहे तर एक फाटल्या वस्त्रांसारखं जे आहे ते आपण काय केलं पाहिजे, दिलं नाही पाहिजे. मनात मांगल्य असावे, उथळ बडेजावपेक्षा कचकड्या शोभेपेक्षा स्वच्छता मोठी असली पाहिजे. आपली नीट जरी आपले जुने कपडे असले पण ते स्वच्छ नीटनेटके असायला पाहिजे. नुसतेच नवीन कपडे किंवा हे नाही, अंतर्मन आपलं चांगलं जे आहे ते स्वच्छ निर्मळ असायला पाहिजे. हा मूलमंत्र कधीही विसरून नाही पाहिजे. साधी राणी, उच्च विचारसरणी, पवित्र विचारसरणी अंगीकारायला आपण पाहिजे. उगाच फुशारकी मारणं जी आहेत तर ते सोडून दिलं पाहिजे. अशा प्रकारचे जे आहे ते कवयित्री सांगतो की पावित्र्याची पांघरून पावित्र्याची जी वस्त्र आहेत ती नेहमी आपण हे केली पाहिजे. आपली फाटलेले जी वस्त्र आहेत तर तसं जीवन आपण जगलं नाही पाहिजे. आपले विचार समृद्ध असले पाहिजे. आपले जुने का होईना कपडे जे आहेत ते स्वच्छ नीटनेटके असायला हवे. फाटलेले असेल तर ते आपण शिवून व्यवस्थित जे आहे ते घातले पाहिजे. स्वच्छता शोभेहून श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. स्वच्छता संत गाडगे महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ग्राम स्वच्छता अभियान त्यांनी सुरू केलेलं होतं की स्वच्छता ही खूप महत्वाची आहे आणि ही स्वच्छता हा जो मंत्र आहे आदी मंत्र आहे तो आपण जीवनामध्ये जपलेला असला पाहिजे. हे संदीप खरे यांनी तिसऱ्या कडव्यामध्ये जे आहे ते सांगितलेलं आहे. पुढे पाहूया चौथ्या कडव्यात काय म्हणतात ते. नको फुगा नम्र राहावे सौम्य पहावे उगा कुणास्तव अडी नको. उगा कुणाला खिजवायला करू त्यावर कडी नको. नम्र राहावे सौम्य पहावे उगा कुणास्तव आढी नको. उगास्तव एकामेकांशी जे आहे ती आढी आपण नसली पाहिजे. खिजवायला करू तयावर कडी नको. आणि खिजवणे उगाच कोणाला जे आहे ते खिजवायला म्हणजे काय, थोडक्यात आपण एखाद्याला त्रास न देणे, खिजवणे जे आहे ते नाही पाहिजे. अशा प्रकारचे जे आहे ते नम्रपणा आपल्यामुळे नम्र राहावे, सौम्य पहावे, एक प्रकारची शांत वृत्ती आपल्या अंतकरणामध्ये आपल्याला असायला पाहिजे दुसऱ्याप्रती. उगाच मनात दुसऱ्याबद्दल जे आहे ती आढी ठेवली नाही पाहिजे. अहंकार आपण द्वेष जो आहे तो दुसऱ्याबद्दल ठेवला नाही पाहिजे. चांगले विचार चांगले आपलं चांगलं होतंय, आपल्या बरोबर आपल्या मित्राचं पण चांगलं झालं पाहिजे. त्याचे पण जे आहे ते त्याला पण चांगलं जीवन जे आहे ते जगता आलं पाहिजे. त्याच्याबद्दल आपण राग द्वेष तिरस्कार ही भावना जी आहे ती मनामध्ये कुठल्याही स्वरूपाची अडी जी आहे ती आपण ठेवली नाही पाहिजे. खिजवायला करू तयावर कडी नको. उगाच कोणाला खिजवायला करू तयावर कडी नको असे म्हटलेलं आहे. कडी नको थोडक्यात दुसऱ्याला चिडवण्यासाठी उगाच वरचढपणा करू नको. एखाद्याला उचकवणं म्हणतो आपण, एखाद्या रंगरूपावरून असेल, त्याच्या बोलीभाषेवरून असेल, त्याच्या राहणीमानावरून असेल तर त्या व्यक्तीला आपण चिडवलं नाही पाहिजे. त्याला दोष आपण जो आहे तो दिला नाही पाहिजे. खिजवणं म्हणजे काय, एखाद्याला चिडवलं नाही आपण पाहिजे असं थोडक्यात कवी आपल्या याच्यातून कडव्यातून सांगतोय. खिजवणे त्रास देणे म्हणतो आपण त्याला, एखाद्याला चिडवणे परेशान करणे. तर हे आपण जे आहे ते टाळलं पाहिजे. आपण नम्रपणे वागलं पाहिजे. इतरांशी जे आहे ते नेहमी प्रेमाने वागलं पाहिजे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजींनी सांगितलं आहे की आपण खरं बोललं पाहिजे, खरं वागलं पाहिजे, तरच आपण जगाला जे आहे ते प्रेम अर्पवलं पाहिजे. दुसऱ्याच्या प्रती जी आहे ती आडी, दुसऱ्याच्या प्रती राग द्वेष हा आपण जो आहे तो अंतकरणामध्ये कदापि ठेवला नाही पाहिजे. आणि दुसऱ्याला त्रास होईल असं काम आपण जीवनामध्ये कधीही केलं नाही पाहिजे असं संदीप खरे यांनी या कवितेतून सांगितलेलं आहे. हा स्नेहल काय म्हणतेस? हॅलो. येस सर, येत आहे आवाज. हा नाही, हात वरती गेला, मला वाटलं की तू परत अजून काही प्रश्न आहेत. सर नाही. हा आवाज येतो व्यवस्थित. चला बरं पुढे पाहूया. समजते सर्वांना? नाही समजलं तर विचारा. येस सर, समजत आहे. सर ही कविता झालेली आहे का तुम्हाला शाळेमध्ये? हो सर, झाली आहे. हो सर झाली आहे. हो सर. प्राची राजपूत काही प्रश्न आहे? प्राची. सर सौम्य म्हणजे सौम्य आपण कोमल म्हणतो की नाही, सौम्य एक प्रकारचं जे आहे ते सौम्य असलं पाहिजे. नम्र राहावे सौम्य पहावे. सौम्य आपण जे आहेत ते नाजूक थोडक्यात म्हणतो आपण. एक जे आहे ते आपण जे आहे ते फिकट साधे
साधी राहणी उच्च विचारसरणी आपण म्हणतो की नाही, साधं राहिलं पाहिजे. फक्त जे आहे तुमचे कपडे चांगले असले आणि हे आहेत आणि तुम्हाला जर अजिबात जर बोलण्याचं वागण्याचं जर तारतम्य नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, साधी राहणी उच्च विचारसरणी आपण पाहतो की बऱ्याच वेळा जे आहेत तर असे समाजामध्ये असे बरेच लोक आहेत की त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आहेत की आपल्या राहण्यावरून नाही, आपले विचार समृद्ध असले पाहिजे, आपलं मन निर्मळ असलं पाहिजे. फक्त आपण चांगलं किंवा किती नवे कपडे घातले, किती इस्त्रीचे कपडे घातले, पण आपल्याला जर अक्कल मात्र शून्य मात्र असेल तर कधी आपल्याला जे आहे तर काय त्याचा उपयोग नाही. येस सर. पुढे पुढच्या कडव्यात जाऊया आपण. पुढे पाहूया. नको फुकाची हांजी हांजी, लोचत बुळचट काही नको, परंतु दिसता उदात्त काही, ताठर माथा मुळीच नको. नको फुकाची हांजी हांजी, लोचट बुळचट काही नको, परंतु दिसता उदात्त काही, ताठर माथा मुळी नको. नकोच फुकाची हांजी हांजी करून फुकटची लाचारी, एक प्रकारचे जे आहे हांजी हांजी करणं म्हणतो आपण त्याला. फुकटची लाचारी जी आहे ती आपण केली नाही पाहिजे. असा लोचटपणा, पानचटपणा म्हणतो, बोलचटपणा हा जो आहे तो शरीराला, आपल्या जीवनाला घातक आहे. पण जरी एखादे भव्य दिव्य कार्य काही करत दिसले तर त्यामध्ये ताठरता, दुराभिमान मुळीच बाळगला नाही पाहिजे. आपण अभिमान, अहंकार जो आहे तो मुळीच जो आहे तो बाळगता कामा नाही. फुकटची आपण म्हणतो, लोचट हावरेपणा, बोलचट बावळटपणा जो आहे, उदात्त भव्य आणि ताठर जो आहे ते ताट गर्विष्ठ अशा प्रकारचे आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याकडं बोलचटपणा असेल, लाचारी असेल, एक प्रकारचा अहंकार असेल, द्वेष असेल, तर हे विचार जे आहेत ते आपण बाजूला सारले पाहिजे. आणि आपण जीवनामध्ये जे आहेत तर काय केलं पाहिजे, एखादी जर चांगल्या प्रकारची भव्य दिव्य एखादा पराक्रम आपण जर केला असेल तर त्याविषयी आपण थोडा सुद्धा अहंकार जो आहे तो बाळगला नाही पाहिजे. आपली पर्सनॅलिटी, आपलं व्यक्तिमत्व, कुणाची खोटी स्तुती नको, आपण हाजी हाजी करायची नाही. दुर्बलता नको, लोचड बुळचट काही अशा प्रकारची जी आहे ती दुर्बलता, विकनेस म्हणतो आपण, तो नसायला पाहिजे. जर आपण एखादं चांगलं काम केलेलं असेल तर ते गर्वाने, त्याच्यात अहंकार जो आहे तो असता कामा नाही. अहंकार नको. ताठर माथा मुळी नको, एक प्रकारचा जो ताठरता जो आहे तो मुळीच नसला पाहिजे. असं आपण थोडक्यात जे संदीप खरे आहेत यांनी या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहिलं असेल, ते तराजू दिलेलं आहे, एक प्रकारचं वृक्ष दिले आणि एक कोमल जे आहे ते दिलेलं आहे की ते झाड किती छोटं आहे पण तो प्रकाश, तो सुगंध त्या फुलाचं जे आहे तो किती छोटं आहे पण तरी सुगंध देत आहे, किती सुंदर दिसत आहे. आणि एकीकडे दाखवलेलं आहे की वृक्ष दिलेला आहे, खूप वृक्ष, पण तो मोठा आहे, पण त्याच्यामध्ये जे आहे ते एक प्रकारचा अहंकार, असा आपण काय केलं पाहिजे, तो दूर सारला पाहिजे. पुढे, पेल शक्तीचे गोवर्धन तू, कंस होऊनी छळू नको, नको उगाच वाद परंतु कुणी धमकता पळू नको. पेल शक्तीचे गोवर्धन तू, गोवर्धन पर्वत जेव्हा श्रीकृष्णाने काय केलं तर करंगळीवर काय गोवर्धन पर्वत जो आहे तो उचललेला होता. म्हणजे पेल शक्तीचे गोवर्धन तू, कंस होऊन छळू नको. कंस मामासारखं होऊन आपण छळू जे आहे ते उगाच कुणाला छळायचं काम नाही. नको उगाच वाद परंतु कुणी धमकवता पळू नको. आणि एखाद्याचं जे आहे तो उगाच वाद जो आहे तो आपापसात घेऊ नको. कुणी जर धमकावलं तर आपण पळून जाता कामा नाही. तुझ्या सामर्थ्याने तू गोवर्धन पेल, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्याकडे जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वासाने कुठलंही कार्य असेल, कुठलंही काम असेल तर तू न घाबरता, न डगमगता ते तू स्वतः काय केलं पाहिजे, पेलवलं पाहिजे. उगाच कोणा कंसासारखे इतरांना जे आहे ते आपण छळलं नाही पाहिजे. म्हणजे खेकड्यासारखं, आपण खेकड्याची प्रवृत्ती कशी असते, दुसऱ्याची पाय खेचणे म्हणतो आपण, तर ते न करता त्या आपण तो पण वरती गेला पाहिजे आणि त्याच्याबरोबर पण आपलं जो आहे तो विकास, आपलं काम जे आहे ते झालं पाहिजे. म्हणून आपण एक कंसासारखं जे आहे ते इतरांना आपण छळलं नाही पाहिजे. उगाच वाद भांडणे जे आहे ती केली नाही पाहिजे. परंतु जर कोणी धमकी दिली तर ती धमकी समजता तुम्ही पळून नाही झालं पाहिजे, ते त्याबरोबर तुम्ही खंबीर राहिलं पाहिजे, निडर जे आहे ते तुम्ही राहिलं पाहिजे.
तर अशा प्रकारे जे आहे ते एक शक्ती पेलवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. कुठलंही तुम्हाला कार्य दिले, नाही आता परीक्षा आलेल्या आहेत, नाही मी चांगला अभ्यास करणार होता, आम्ही चांगला अभ्यास करू आणि चांगले मार्क्स आम्ही मिळवणार आहोत आणि पुढच्या 10वीच्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारे चांगल्या प्रकारचं आम्ही जे अवघड विषय आहेत तर ते सर्वप्रथम त्याच्याकडे जास्त त्याचा सराव त्याच्याकडे जास्त लक्ष देऊन तो विषय कसा चांगला सोपा होईल, मग त्या विषयामधले कोणकोणते घटक मला अवघड वाटतात त्याकडे जास्त विशेष लक्ष देऊन आपण ते काय केले पाहिजे, हे केले पाहिजे. ते असं नाही की हा विषय इंग्लिश आहे, मॅथ्स आहे, सायन्स आहे, ते खूप अवघड आहे मग आपण त्याला इग्नोर केलं जातं, त्याच्याकडे दुर्लक्ष दिलं, तसं कळून चालणार नाही. तर आपण काय केलं पाहिजे, आपल्या हिमतीवर आपण आपल्या आत्मविश्वासावर जे आहे तर शक्तीने आपण जे आहे ते हे कार्य केलं पाहिजे. त्याच्याकडे विशेष लक्ष, ते कसं आपल्याला आत्मसात करता येईल, ते कसे आवडीचे विषय होतील याकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. कुठल्याही तुम्ही मग कुठलंही स्किल असेल, खेळण्यात असेल, अक्षरामध्ये असेल, बोलण्यात असेल, तुमचे विविध प्रकारचे जे कौशल्य आहेत तर त्यामध्ये तुम्ही बारकाईने लक्ष घालून ते जे आहे ते आत्मविश्वासाने पुढे गेलं पाहिजे. आणि इतरांना जे आहे तर कुठल्याही गोष्टीचं कंस मामासारखं जे आहे ते आपण छळलं नाही पाहिजे. आणि धैर्य धरून आपण एखाद्याने जर धमकावलेलं असेल, एखाद्याने दमदाटी केलेली असेल तर आपण पळून न जाता न घाबरता आपण निडरपणे त्याला जे आहे ते तोंड जे आहे ते आपण दिलं पाहिजे, असं थोडक्यात कवी संदीप खरे हे सांगत आहेत. आपल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको, पण दुसऱ्यास्त वाहो करुणा व्यर्थ कोरडा राहू नको. आपल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको. आपलं स्वतःचं जे काय आहे दुःख आहे तर त्या दुःखासाठी आपण स्वतःचे अश्रू जे आहेत ते भाळले नाही पाहिजे. अश्रू जे आहेत, दुःख जे आहे ते केलं नाही पाहिजे. नयनी अश्रू ठेवू नको, आपल्या डोळ्यामध्ये अश्रू ठेवले नाही पाहिजे, पण दुसऱ्यास्तव वाहो करुणा व्यर्थ कोरडा राहू नको. स्वार्थी स्वतःचे दुःखाने डोळ्यात आसवे आणतात. स्वार्थी मनुष्य जे काय करतात तर ते काय करत असतात, रडतात, डोळ्यामध्ये आसू आणत असतात, पण दुसऱ्याच्या मनात करुणा मात्र जी आहे ते त्यांना दिसत नाही. त्याची दया असायला पाहिजे दुसऱ्यासाठी, परोपकार करावा, मनात मायेचा ओलावा असायला हवा. मग उगाच कोरडेपणा जो आहे नसावा किंवा भावना शून्य जे आहे ते आपण ठेवलं नाही पाहिजे. स्वतःसाठी आपल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको. इतरांसाठी दुसऱ्यास्तव आपण दया दाखवली पाहिजे, करुणा दाखवली पाहिजे. संवेदनशीलता आपल्यामध्ये जी आहे ती असली पाहिजे, व्यर्थ कोरडा राहू नको. आणि हे जे आहे तर भावना शून्य एक प्रकारचं जे आहे ते व्यर्थपणा जो आहे तो राहू नको, असं संदीप खरे यांनी सांगितलेलं आहे. पुढच्या कडव्यामध्ये काय सांगतात ते पाहूया. पुढच्या तुडवीन रान खुशाल जावे, नव्या पथाला भिवू नको. तुडवीन राने खुशाल जावे, नव्या पथाला भिडवू नको. ज्यावर श्रद्धा प्राण आतून केल्याविन राहू नको. ज्यावर श्रद्धा प्राण आतून ते केल्याविन राहू नको. आनंदाने नवनवीन क्षेत्रातील ज्ञान मिळवणे आपण तुम्ही धाडस दाखवलं पाहिजे. राणे तुडवीत खुशाल जावे, नव्या पथाला भिडू नको. नव्या पिथ जे आहेत तो तुम्ही धाडस दाखवले पाहिजे, डेअरिंग जे आहे ते तुम्ही दाखवली पाहिजे. नवा मार्ग नव्या पथाला तुम्ही जे आहे तर भिडलं नाही पाहिजे. नवीन मार्ग नाही तर तुमचा जो मार्ग आहे तो मार्ग तुम्ही चालत गेले पाहिजे. नवीन मार्गावर चालण्यास, नवीन विचारांना अंगीकारण्यास तुम्ही घाबरलं नाही पाहिजे. नवनवीन ज्या गोष्टी आहेत, आता आपण पाहतो की समृद्ध नाही, आम्हाला पण तुमच्या सर्वांकडून, तुम्ही मुलांकडून जे आहे तर आम्हाला पण काही ना काही नवीन नवीन गोष्टी जे आहेत ते शिकायला मिळत असतात. म्हणजे आता ना शिक्षण जे आहे ते अविरत चालणारी प्रक्रिया आहे. आपण लहान मुलाकडून, पहिली दुसरीच्या मुलाकडून पण काहीतरी गुण, काहीतरी शिकण्यासारखं असतं. म्हणून आपण इतरांकडून जे आहे ना काही गोष्टी ज्या आहेत ते शिकत असतो. असं नाही की ते मोठी व्यक्ती आहे मग त्यांच्याकडून शिकायला भेटतं, लहान व्यक्तींकडून शिकायला भेटत नाही, असं नाही. चांगले गुण आपण आत्मसात केले पाहिजे, वाईट गुण जे आहेत त्या व्यक्तीचे आपण तिथे सोडून दिले पाहिजे. चांगलं जे आहे समाजामध्ये, जीवनामध्ये जे जे तुम्हाला वाटेवर जे चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील त्या नक्कीच तुम्ही आत्मसात केल्या पाहिजे. नवीन मार्ग जेव्हा तुम्ही नवीन मार्गावर चालणार आहे, नवीन पथावर तुम्ही जेव्हा चालणार आहात तर तेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचा अडखळा जो आहे तो थांबलं नाही पाहिजे. त्याला जे आहे तो नवीन मार्ग तुम्ही अंगीकारला पाहिजे, घाबरलं नाही पाहिजे. अंतर्मनातून ज्या तत्वांवर तुम्ही निष्ठा असेल ते कार्य केल्याशिवाय राहू नका. तुमच्या अंतर्मनात जे
तुम्ही तुमचा संकल्प, तुमचा जे गोल आहे, ज्यावर तुम्ही श्रद्धा ठेवलेली आहे, प्राणातून ती केलेली आहे, तर ते केल्याविना तुम्ही राहिले नाही पाहिजे. आपण श्रद्धेनं कुठलीही गोष्ट असू, परिश्रम, सराव, प्रॅक्टिस आपण केली पाहिजे. फळाची चिंता आपण जी आहे ती केली नाही पाहिजे. फळ एक ना एक दिवस तुम्हाला ते मिळणारच आहे. तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तुम्ही चांगला अभ्यास केला, तुम्ही नंतर पुढे जाऊन आहे चांगले तुम्हाला गुण मिळणार आहेत आणि जीवनामध्ये तुम्ही नक्की चांगले मनुष्य, चांगली व्यक्ती जी आहे ती म्हणून चांगला तुमच्या आई-बाबांचं असेल, तुमच्या घराचं जे आहे ते नाव लौकिक नक्कीच करणार आहात. तर अशा प्रकारे जे आहे, तुडविन रान खुशाल जावे, नव्या पथाला भिडू नको, ज्यावर श्रद्धा प्राणातून केल्याविन तू राहू नको, असं थोडक्यात संदीप खरे यांनी आपल्या या कडव्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. पुढचा शेवटच्या कडव्यामध्ये काय त्यांनी दिलेलं आहे, अजून आहे 2 कडव्या. जेथे वाटा तेथे काटा, उगा भेदरून अडू नको, करता हिम्मत जगात किंमत, भेकड गुळमुळू रडू नका. जेथे वाटा तेथे काटा, उगा भेदरून अडू नको, करता हिम्मत जगात किंमत, भेकड गुळमुळू राहू नको. आपलं जीवन जे आहे ते आपले जे कर्तव्य आहेत बरोबर, जेथे वाटा, जिथे इच्छा आहे तुमची तिथे मार्ग आहेत. त्या ठिकाणी त्या मार्गामध्ये किती काटे, किती संकटे जरी असली तर ते तुडवीत न घाबरता आपण काय केलं पाहिजे, न डगमगता आपण पुढे गेलं पाहिजे. धैर्याने आपण सामोरं गेलं पाहिजे. जगात आपली किंमत राहते. जर त्याला नावाजायचे असेल, जर मग आपण म्हणतो की नाही, आपलं नाणं जे आहे ते खणखणीत असलं पाहिजे. आपल्याकडे जे आहेत तर काही गोष्टी ह्या ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत, खणखणीत असलं पाहिजे. आपल्याकडे जे ज्ञान आहे ते व्यवस्थित जर चांगलं असेल, तुम्ही वक्तृत्व करताय, तुमचा अभ्यास चांगला असेल, तुमचं वाचन चांगलं असेल, तुमचे विचार चांगल्या प्रकारे मांडणी चांगली असेल, तर नक्कीच तुम्हाला कशाची घाबरण्याची गरज नाही. तुम्ही जे आहे ते वाटेमध्ये किती संकट येऊ, काटे येऊ, तर त्याला न घाबरता, न डगमगता तुम्ही जे आहे ते पुढे जाणार आहोत. तुमची साधना, तुमची जी आहे ती साधना जी आहे ते कर्तृत्वाने तुम्हाला घडवून द्यायचे असेल. तुमचं कर्तव्याला तुम्ही जे आहे ते मुकलं नाही पाहिजे. तुम्हाला जे कर्तव्य दिलेलं आहे, तुमचं कर्तव्य काय आहे? अभ्यास करणे, आईबाबांचा आदर राखणे, घरातील जे वडीलधाऱ्यांचा जो आहे तो आपण आदर राखला पाहिजे आणि आपल्याला जे काम आहे विद्यार्थी दशेत ते आपण आपलं जे कर्तव्य आहे ते आपण चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. त्यापासून आपण दूर न गेलं पाहिजे, हे जे आहे ते सांगितलेलं आहे. त्यानंतर त्याची जगात आणि त्यामुळेच आपली जी किंमत आहे ती किंमत राहते आणि नावाजते. भेकडपणा, गुळमुळीतपणा असेल, पळकुटेपणा असेल, तर हा अंगीकारू नाही, हा सोडून दिला पाहिजे. ऋण मातेसह मातीचे देणे फेडायला चुकू नको आणि आपले हे जे आहेत तो गुळमुळीतपणा जो आहे अशा प्रकारचा तो आपण जो आहे तो सोडला पाहिजे, असं संदीप खरे सांगत असते. स्वतःची ओळख आपण जपली पाहिजे. माणसाची ओळख जी आहे ती नेहमी जपली पाहिजे. पुढे शेवटचा कडवं आहे, कर्तृत्व घडवी वेरूळ, कर्तव्याला मुकू नको, मातेसह मातीचे देणे फेडायला चुकू नको. कर्तव्याचे घडवी वेरूळ, कर्तव्याला मुकू नको. तुम्हाला जे कर्तव्य दिलेले आहेत ती कर्तव्य जे आहे ते नेहमी तुम्ही काय केले पाहिजे, वेरूळची लेणी म्हणतो आपण. आयुष्यात कर्तृत्व रूपी वेरुळाची लेणी घडव, उत्तुंग अकल्पित कर्तृत्व. तुमचं कर्तृत्व जे आहे ते जे आहे ते ठेवलं पाहिजे चांगल्या प्रकारे. या मातृभूमीचे ऋण तुम्ही फेडले पाहिजे. आई बाबांनी जे तुम्हाला कष्ट केलेले आहे, शाळेत शिकवण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्याचं जे आहे ते तुम्ही केलं पाहिजे. या मातृभूमीचे ऋण तुझ्यावर आहे, या मातीचा उपकार तुम्ही फेडायला नाही पाहिजे. तुमची स्वतःची ओळख जपली पाहिजे, सकारात्मकता असली पाहिजे, कर्तव्य आणि जबाबदारी ही पाळली पाहिजे. मानवता दुसऱ्याबद्दल संवेदनशीलपणे आपण वागलं पाहिजे. जीवनात धैर्याने पुढे जा, कर्तव्य पाळा आणि मानवतेचे मूल्य आपण नेहमी जीवनात जपलं पाहिजे. हे थोडक्यात कवी संदीप खरे यांनी आपल्या या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. म्हणजे जरी या मातृभूमीचं जे ऋण आहे, आईबाबांनी जे कष्टाने तुम्हाला शाळेमध्ये पाठवलेलं आहे, त्यांनी खूप मेहनत करून तुम्हाला, कारण त्यांची स्वप्न जी आहेत ते तुम्ही पूर्ण केलेले पाहिजे जीवनामध्ये. हाच या कवितेतून शेवटचा संदेश जो आहे तो दिलेला आहे. तर जीवनामध्ये नेहमी धैर्याने, कर्तव्याने तुम्ही जे आहे ते चाललं पाहिजे, असं थोडक्यात संदीप खरे यांनी आपल्या या कवितेत मांडलेलं आहे. समजले सर्वांना?
येस सर. खूप सुंदर अशी खूप सुंदर अशी ही कविता आहे. हिचा जर व्हिडिओ आपल्याला जर भेटला तर आपण तो व्हिडिओ घेऊया. की खूप छानपणे त्यांनी वेगवेगळ्या आगुबाई डगुबाई हे गाणं सुद्धा त्यांचं खूप प्रसिद्ध मानलं जातं. आणि त्यांनी अशा भरपूर कविता असेल लेखन असेल त्यांचं, तर त्यामध्ये जे आहे तर त्यांनी त्यांच्या खूप प्रसिद्ध कविता ज्या आहेत त्या पाहायला मिळतात आपल्याला. संदीप खरे, काही कुणाला प्रश्न आहे? हा, बोला. नो नो सर, नो डाऊट. नो सर. अगुबाई डगुबाई ही दुसरीला कविता आहे ना? हो हो, तीच कविता त्यांची आहे. खूप प्रसिद्ध मानली जाते. सर उदात्त म्हणजे काय? उदात्त एक कोणत्या कडव्यात आलेलं आहे उदात्त? 5 नंबर. एकच मिनिट हा. 1 2 3 4 5. हा, परंतु दिसता उदात्त काही ताठर माथा मुळीच नको. उगाच नको नको फुकाची हांजी हांजी लोचट बुळचट काही नको. परंतु दिसता उदात्त काही ताठर, त्यामध्ये ताठरता एक भव्य दिव्य काही कार्य दिसेल. परंतु दिसता उदात्त म्हणजे थोडक्यात एखादं भव्य दिव्य कार्य आहे तुमचं, तुम्ही चांगला पराक्रम केलेला आहे, बरोबर. आणि हा पराक्रम जर तुम्ही चांगले केलेला असेल तर त्यामध्ये तुम्ही काय म्हणतो त्याला, गर्व जे आहेत भव्य दिव्य म्हटलं आता त्याचा शब्दशः अर्थ आहे भव्य दिव्य. उदात्त म्हणजे भव्य दिव्य, चांगला पराक्रम चांगलं कार्य केलेलं आहे. तर ते जे आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे, त्याचा गर्व जो आहे तो तुम्ही केला नाही पाहिजे. अशा स्वरूपाची एक कविता जी आहे ती थोडक्यात त्यांनी सांगितलेली आहे. कविता आहे आपल्याकडे, मी प्ले करतो तुम्हाला. सर येतोय आवाज? हो सर. आपुले जगणे आपुले ओळख उपरे अर्धे जोडू नको. दिवा होनी उजळ जगाला चाकू होऊन कापू नको. दिवा होनी उजळ जगाला चाकू होऊन कापू नको. आपुले जगणे आपुले ओळख उपरे अर्धे जोडू नको. दिवा होनी उजळ जगाला चाकू होऊन कापू नको. दिवा होनी उजळ जगाला चाकू होऊन कापू नको. नित्य घडावे वाचन लेखन क्षण कार्याविण दौडू नको. नित्य पर्वचा व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको. पावित्र्याचे पांघर वस्त्रे हो, पावित्र्याचे पांघर वस्त्रे होऊन पटकुर पसरू नको. शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. नम्र रहावे सौम्य पहावे उगा कुणास्तव अढी नको. उगा कुणाला खिजवायाला करू तयावर कडी नको. नको फुकाचे हांजी हांजी, नको फुकाचे हांजी हांजी लोचट बुळचट काही नको.
परंतु दिसता उदात्त काही ताठर माथा मुळी नको. परंतु दिसता उदात्त काही ताठर माथा मुळी नको. पेल शक्तीने गोवर्धन तू कंस होऊनी छळू नको. नको उगाचच वाद परंतु कुणी धमकवता पळू नको. आपुल्या आपुल्या दुःखासाठी अहो आपुल्या आपुल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको. पण दुसऱ्यास्तव वाहो करुणा व्यर्थ कोरडा राहू नको. पण दुसऱ्यास्तव वाहो करुणा व्यर्थ कोरडा राहू नको. तुडवीत राणे खुशाल जावे नव्या पथाला भिवू नको. ज्यावर श्रद्धा प्राणाहूनही ते केल्या विण राहू नको. जेथे वाटा तेथे काटा उगा भेदरुन अडू नको. करता हिम्मत जगात किंमत भेकड गुळमुळ रडू नको. कर्तृत्वाचे घडवे वेरुळ कर्तृत्वाचे घडवे वेरुळ कर्तव्याला मुकू नको. माते सहमातीचे देणे फेडायाला चुकू नको. माते सहमातीचे देणे फेडायाला चुकू नको. आपुले जगणे आपुली ओळख हो. आपुले जगणे आपुली ओळख उपरे अर्धे जोडू नको. दिवा होऊनी उजळ जगाला चाकू होऊन कापू नको. दिवा होऊनी उजळ जगाला चाकू होऊन कापू नको. दिवा होऊनी उजळ जगाला चाकू होऊन कापू नको. तर ऐकले असेल तुम्ही कविता. खूप छान पद्धतीने जी आहे तिने गायलेली होती की ही जी कविता आहे खूप छान. सर हा आता आपण कवितेबाबतचे प्रश्न घेऊया काही. हा बोला बोला. वन बाय वन. सर एक क्वेश्चन आहे. हो हो. सर हांजी म्हणजे हा काय? विचार. हांजी म्हणजे काय सर? हांजी हांजी करणे एखाद्याची. हांजी हांजी करणे म्हणजे त्याची वाहवा करणे स्तुती करणे. एखादी म्हणतो की नाही काही वाईट असू चांगला असू जी आहे तो म्हणेल तशा प्रकारचे थोडक्यात त्याला हांजी म्हणजे हांजी सर- करणं असं म्हटलं जातं. तर त्याच्या हो मध्ये हो मिळवणे. बरोबर. हो हा मध्ये हो हो म्हणजे हो मिळवणे. म्हणजे चांगला असू वाईट असू त्याची काय करणे नेमकी जी आहे ती हांजी हांजी करणे लाचारी पत्करणे थोडक्यात. तर अशा हो. प्रकारची ते आहेत. ओके सर. ठीक आहे सर. हा बेकड गुळमुळ बोला. याचा बेकड गुळमुळ याचा अर्थ गुळमुळत म्हणजे थोडक्यात काय आहे की भेकड गुळमुळ. भेकड म्हणजे भित्रा आणि गुळमुळत रडणे म्हणजे काय. अरे रडणे. जे